जय शिवराय मित्रांनो. योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गावकर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. भारतामध्ये सध्या ऑनलाईन फ्रॉडचे प्रचंड प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कॉल करून वेगवेगळी ही कारणं देऊन आणि आधी घाबरवलं जात आहे आणि मग UPI ॲपद्वारे एक विशिष्ट नंबरवर पैसे पाठवायला लावून त्यांची फसवणूक ही नक्कीच केली जात आहे. या आधी देखील बँकेचे डिटेल्स आणि पासवर्ड मागून त्यांची फसवणूक व्हायची, पण आता डिजिटल पेमेंट्स वाढली तशीच लोकांचे पैसे लुबाडण्याची पद्धत देखील आता सध्या काय झाली तर वाढलेली आहे. आता एका आकडेवारीनुसार फक्त 2025 मध्ये एकाच वर्षात तब्बल भारतामध्ये कमीत कमी 22,931 कोटी रुपयांची ही फसवणूक आपल्या सामान्य नागरिकांकडून झालेली दिसून येत आहे. आता हेच थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जे RBI असतं, त्या RBIने नव्या नियमांचा प्रस्ताव हा सध्या समोर मांडलेला आहे. UPI केल्यानंतर आता पैसे दुसऱ्याच्या खात्यात जायला जवळपास 1 तास लागणार आहे आणि ही मर्यादा कोणावर आणि कशी लागणार आहे हे आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता RBI पेमेंट्स आणि आणखी कोणते मोठे बदल झाले आहेत याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण जेणेकरून तुमची फसवणूक ही आज उद्या चालून होणार नाहीये. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला संपवूया RBIचा नवा प्रस्ताव आणि फसवणुकीची धक्कादायक आकडेवारी. आता याबद्दल काय आहे, RBIने 9 एप्रिल रोजी आपल्या स्टेक होल्डर्स आणि सामान्य जनतेसमोर फ्रॉड्स या नावाने एक नवा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव आणण्यामागची मुख्य कारणे म्हणजेच फसवणूक. आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल तुम्हाला, नेमकंच नक्कीच बरं का. 2023 ते 24 दरम्यान 13,42,000 ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी या RBI कडे गेल्या आहेत. त्यामधून 1,000 कोटी रुपयांची जवळपास फसवणुकी झाली आपल्याला दिसून येत आहे. आता 2024-25 मध्ये 12 लाख तक्रारी झालेल्या असून 981 कोटी रुपयांची फसवणूक देखील समोर आलेली आहे. त्याचबरोबर 25-26 मध्ये 10,64,000 तक्रारी या RBI कडे गेलेल्या असून 805 कोटी रुपयांची मोठी फसवणूक देखील आपल्याला सध्या समोर दिसून येत असल्याचं दिसतंय. गेल्या 3 वर्षात प्रत्येक 5 पैकी एका कुटुंबात UPI ची फसवणूक ही झालेली दिसून येत आहे बहुतांश. आणि ही फसवणूक जी आहे 10,000 रुपयांच्या वरचीच आहे आणि 18 ते 60 वर्षाच्या वयोगटातील लोक सर्वाधिक टार्गेट केले जात असून ज्येष्ठ नागरिकांना देखील याच्यात फसवण्याचं प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी पूर्णपणे देखील आतापर्यंत थांबलेलं नाहीये. म्हणूनच RBIने नवीन नियम लागू केले आहेत, ते नक्कीच पहा. फ्रॉड करणारे नेमकी फसवणूक कशी करतात याकडे थोडं सध्या महत्वाचं आपलं लक्ष देण्याचं कारण आहे. हे फ्रॉड्स लोकांना अचानक फोन करून घाबरवतात आणि ऑनलाईन लॉटरी किंवा गेमिंगच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करायला लावत असतात. सर्वात मोठी अडचण ही आहे की ते समोरच्या व्यक्तीला विचार करायला सुद्धा वेळच देत नाहीत, की माणूस गोंधळा असून त्यावर फोन बोलत असताना घाईघाईने फोन ठेवून UPI पेमेंट करायला लावतात. एकदा एका खात्यातून जर पैसे गेले की ते परत मिळवणं खूपच कठीण असते. हीच घाई थांबवण्यासाठी RBIने सर्वात मोठा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय आहे, पुढे पाहूयात आपण. चला आता RBIचे नवीन नियम काय आहेत त्याच्याकडे थोडंसं महत्वाचा मुद्दा आहे, त्याकडे थोडं लक्ष देऊया. आता हे नियम नीट समजून घ्यायचा असेल तर रोजच्या व्यवहारावर होणार आहेत. आता 1 तासाचा कुलिंग अवर म्हणजेच काय, तर त्याकडे थोडं स्पष्टतेनं आणि व्यवस्थित समजून घेऊयात. जर तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला, ज्याला तुम्ही पहिल्यांदाच पैसे पाठवत असाल बरं का, त्यांना 10,000 रुपये त्याहून अधिक रक्कम जर UPI द्वारे पाठवली तर ती लगेच ट्रान्सफर होणार नाहीये. तुमच्या खात्यातून पैसे लगेच कट होतील, पण समोरच्या व्यक्तीला ते 1 तासानंतर मिळणार आहेत. या सर्वात जास्त 1 तास जर तुम्हाला समजलं की ही तुमची नेमकी नक्कीच फसवणूक झाली आहे, तर तुम्ही ते ट्रान्झॅक्शन तिथेच थांबवू शकतात आणि तुमचे पैसे परत हे मिळवू शकतात. आता हा नियम प्रामुख्याने पर्सन टू पर्सन व्यवहाराशी लागू होत आहे आणि हा नियम आता याचे थोडेफार तोटे देखील होणार आहेत. आणि त्याचबरोबर काय आहे, या नियमानुसार कोणाला सूट मिळणार आहे, म्हणजे एक्सपेक्टेशन कोणाला मिळणार असेल तर ते त्याच्याकडे थोडं लक्ष देऊयात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इमर्जन्सी मध्ये काय करायचं. काळजी करायचं कारण नाही, कारण किराणा दुकान व इतर मर्चंट QR कोडवर पेमेंट करताना होल्ड नसेल. Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या ई कॉमर्स किंवा ऍप्सवर पेमेंट करताना देखील होल्ड नसणार आहे. ज्यांच्या सोबतच तुम्ही नियमित व्यवहार करतात किंवा त्यांना पैसे पाठवतात हा नियम लागू नसेल. आता त्याच्याबरोबरच महत्वाची मुद्दा म्हणजे व्हाईट लिस्ट सुविधा. म्हणजे व्हाईट लिस्ट सुविधा म्हणजे काय, कुटुंबीय किंवा मित्र ज्यांच्या तुम्हाला अचानक पैसे पाठवले लागू शकतात त्यांच्या एका व्हाईट लिस्ट बनवू शकतात. या लिस्टमध्ये असलेले नंबर तुम्ही 10,000च्या वरची इंटरेस्ट पैसे पाठवू शकाल अशा पद्धतीनं बनवत असतात. ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः नियम म्हणजे काय त्यांच्यासाठी महत्वाचे. जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आपल्या खात्यातून 50,000 रुपयांच्या वर व्यवहार करायचा असेल तर त्या कुटुंबातल्या एखाद्या विश्वासू सदस्याकडून म्हणजे ट्रस्टेड पर्सन कडून त्याचे
व्हेरिफिकेशन करणं हे सध्या बंधनकारक हे केलेलं आहे. आता किल स्विच म्हणजे काय, सर्वात भारी फीचर आहे. आता हे एक इमर्जन्सी बटन असेल. जर तुम्हाला वाटलं की तुमचा फोन हॅक झालाय किंवा तुम्हाला कोणीतरी तुमच्या खात्यातून हळूहळू पैसे काढताय, तर तुम्ही किल स्विच बटन दाबून तुम्ही हे सर्व UPI आणि नॉन कार्ड व्यवहार एका झटक्यात सध्या काय करू शकता, ब्लॉक करू शकता. त्यामुळे फ्रॉड्सला तुमच्या बँक खात्याच्या ऍक्सेस हा मिळणार नाही, जेणेकरून तो तुमचे पैसे हे काढू शकणार अजिबात नाही. याच नियमांचे तोटे देखील काय आहेत, तज्ञांचं मत आहे, त्यांच्याकडे थोडं लक्ष देऊयात. ही RBIची बाजू जरी सकारात्मक असली तरी तज्ञांच्या मते नियमांमध्ये काही पळवाट आणि तोटे आहेत. जे स्पिल्टिंग फ्रॉड करणारे 10,000च्या वरचा व्यवहार होल्ड आहे हे पाहून फसवणूक करण्याची क्षमता ही 9,900 रुपयांची किंवा 5 ते 8 हजारांचे छोटे व्यवहार करायला लावू शकतात. आता व्हाईट लिस्टचा गैरवापर, फोनवरून जर घाबरून ते स्वतःच्याच नंबरवर व्हाईट लिस्ट मध्ये ऍड करायला लावू शकतात. बिझनेसचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण की मोठ्या व्यावसायिकांना किंवा इमर्जन्सी मध्ये अनोळखी व्यक्तीला पैसे द्यायचे असेल तर यासाठी 1 तास होल्डमुळे मोठं नुकसान देखील आता हे व्यवहार करणाऱ्याला होऊ शकतं. आता यावर काय, त्याचबरोबर काय, बँकवर देखील ताण पडणार आहे. देशभरात दररोजच्या होणाऱ्या व्यवहारा लाखो होल्डर्समुळे बँकाच्या सिस्टीममध्ये प्रचंड लोड हा सध्या येऊ शकतो. आता यामुळे UPIचा मुख्य उद्देश असा असेल की UPIचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इन्स्टंट पेमेंट हा आहे. त्यात जर 1 तास लागणार असेल तर UPIचा मूळ उद्देश संपेलच, कारण की त्याचा काही अर्थच राहणार नाही. आणि त्याचबरोबर निकष आणि आव्हान म्हणजे कॅल्क्युलेशन आउटरो, जर तसं पाहायचं असं गेलं तर 1 तासाच्या होल्ड जर सारखं अँटी फ्रॉड आणि नियम युरोपियन देशांमध्ये आधीपासूनच लागू आहेत. आता भारतातही जागतिक ट्रेंड फॉलो करताना दिसतोय आपल्याला. RBIने हा प्रस्ताव सध्या सर्वांसमोर ठेवला आहे. येत्या 8 मे पर्यंत तुम्ही RBIच्या पोर्टलवरती कनेक्ट टू रेग्युलेट या सेक्शनवर जाऊन तुम्ही तुमचं नेमके मत देखील मांडू शकता. RBIचा 1 तासाचा नियम खरोखरच फसवणूक थांबेल की सामान्य लोकांचे पैसे अडकून पडतील, याच्यावर तुमचं नक्कीच मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला याबद्दल तुम्हालाही काय महत्वाचं वाटतं ते संपूर्ण सांगता येईल. अशा सोप्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी व्हिडिओवरती आलेच आहात तर एक व्हिडिओला माझ्या लाईक करून असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण करून द्या, जेणेकरून मी तुम्हाला अशीच महत्वाची माहिती ही नियमित आणत राहील. आणि जेणेकरून तुम्हाला जी महत्वाची अपडेट असतात त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी आपल्या योजना दरबार YouTube चॅनलवर मिळतील. तोपर्यंत अशाच माहितीसाठी आणि महत्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच आपल्या योजना दरबार YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.